नमस्कार. तुम्हा सर्वांचे माझ्या आर आर टीचिंग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण इयत्ता 8वीचा जनरल सायन्सचा जो सेकंड चॅप्टर आहे हेल्थ अँड डिसीजेस हा चॅप्टर पाहत होतो. तर यातील आपण हेल्थ म्हणजे काय, व्हॉट इज डिसीज, टाइप्स ऑफ डिसीज पाहिलेले होते. त्याचबरोबर आपण टाइप्स ऑफ डिसीजचा जो हा चार्ट आहे तो पाहिलेला होता. आणि यातील अक्वायर्ड डिसीज जे आहेत, अक्वायर्ड डिसीज जे आहेत त्यातील जे दोन प्रकार पडतात, इन्फेक्शियस डिसीजेस अँड नॉन इन्फेक्शियस डिसीजेस, यातील इन्फेक्शियस डिसीज मधील थोडा भाग पाहिलेला होता. तर आता आपण इन्फेक्शियस डिसीज इथेपर्यंत पाहिलेले होते. तर आपण आता पुढे वळणार आहोत. तर इथे आपल्याला पुढील घटक देण्यात आलेला आहे. कंप्लीट द टेबल, ऑब्झर्व अँड डिस्कस अँड इंटरनेट माय फ्रेंड. हे सर्व घटक महाराष्ट्र शासन शिक्षण परिषदेच्या मार्फत वगळण्यात आलेले आहेत. तर आपण पुढे वळूया. तर इथे आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे पहा. सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ प्रेझेंट डेज, म्हणजे सध्या स्थितीत जे काही महत्त्वाचे रोग आहेत ते आपण पाहणार आहोत. तर इथे आपल्याला एक घटक देण्यात आलेला आहे, कॅन यू टेल. हा घटक तुम्ही सोडवायचा आहे, अभ्यासाचा आहे. तर आपण इथे सध्या स्थितीत जे महत्त्वाचे रोग आहेत त्यातील पहिला डिसीज पाहू, डेंग्यू. तर डेंग्यू हा रोग आपल्या खूपच ओळखीचा झालेला आहे. तर 2000 डेंग्यू हा रोग खूपच ओळखीचा झालेला आहे. मध्ये 2 वर्षापूर्वी एक महापूर आलेला होता. तर डेंग्यू हा रोग त्यावेळी खूपच पसरलेला होता. तर आता आपण डेंग्यूची माहिती घेऊ. मस्किटोज lay the eggs in waterlogged places and thereby their population increases. म्हणजेच साठलेल्या पाण्यात डास अंडी घालतात आणि त्यांच्या वाढीस पोषक असे वातावरण निर्माण होऊन त्यांची संख्या वाढते. डिफरंट स्पेसीज ऑफ मस्किटोज स्प्रेड डिफरंट डिसीजेस. म्हणजेच डासांच्या विविध प्रजाती वेगवेगळे रोग पसरवतात. डेंग्यू इज स्प्रेड बाय एड्स इजिप्ती. म्हणजे डेंग्यू हा जो रोग आहे तो एड्स इजिप्ती प्रकारच्या डासामार्फत पसरतो. This disease is caused by Den-1-4 belonging to the type of flavivirus. म्हणजेच हा आजार जो आहे तो फ्लॅविवायरस या प्रकारातील Den-1-4 या विषाणूमुळे पसरतो. तर इथे काही घटक देण्यात आलेले आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घ्यावे. तर डेंग्यू इज स्प्रेड बाय एड्स इजिप्ती हा एक तुम्ही नोट डाऊन करून घ्यावा. आणि पुढील आहे, दिस डिसीज इज कॉज्ड बाय Den-1-4 व्हायरस बिलॉंगिंग टू द टाइप ऑफ फ्लॅविवायरस. हा एक घटक तुम्ही नोट डाऊन करून घ्यावा. तर इथे डेंग्यूचे सिम्पटॉम देण्यात आलेले आहेत. फर्स्ट सिम्पटॉम इज ॲक्यूट फेवर अँड हेडेक, वॉमिटिंग. म्हणजे तीव्र ताप आपल्याला येतो, तीव्र डोकेदुखी होते आणि आपल्याला सारख्या उलट्या होतात. सेकंड सिम्पटॉम इज पेन्स इन आय सॉकेट इज व्हेरी प्रोमिनंट सिम्पटॉम. म्हणजे डोळ्याच्या खोबणीत दुखणं हे सर्वात महत्त्वाचं लक्षण आहे. अँड थर्ड सिम्पटॉम इज डिक्रीज इन प्लेटलेट काउंट दॅट मे लीड टू इंटरनल होमरेज. म्हणजे रक्तातील ज्या रक्तबिंबिका असतात त्यांचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे शरीरांतर्गत रक्तस्राव जो होतो तो खूपच होतो. आता आपण पुढे वळूया. तर इथे ऑब्झर्व अँड डिस्कस हा घटक देण्यात आलेला आहे. ऑब्झर्व अँड डिस्कस अँड कलेक्ट इन्फॉर्मेशन तुम्ही अभ्यासाचा आहे. इथे डू यू नो हा देखील घटक देण्यात आलेला आहे, तो आपण पाहून घेऊ. तर काय सांगण्यात आलेलं आहे पहा, माहित आहे का तुम्हाला मध्ये. मलेरिया इज स्प्रेड बाय फिमेल एनोफिलिस व्हाईल इलिफेंटायसिस बाय फिमेल क्युलेक्स. म्हणजे हिवतापाचा जो प्रसार आहे तो एनोफिलिस डासाच्या मादीमुळे होतो. तर हत्ती रोगाचा जो प्रसार आहे तो क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो. एनोफिलिस अँड एड्स ग्रो इन क्लीन वॉटर व्हाईल क्युलेक्स इन वॉटर. म्हणजेच एनोफिलिस व एडी डासाचे वास्तव्य स्वच्छ पाण्यात असतं, तर क्युलेक्स डास प्रदूषित पाणी गटार येथे असतो. तर आपण पुढे वळूया. इथे आपल्याला पुढील सेकंड डिसीज इज स्वाईन फ्लू दिलेला आहे. तर आपण रिझन्स ऑफ इन्फेक्शन पाहू स्वाईन फ्लूचे. फर्स्ट रिझन इज इन्फेक्शन फॉर स्वाईन फ्लू ऑकर्स थ्रू पिग्स अँड ह्युमन्स. म्हणजे स्वाईन फ्लूचा जो संसर्ग आहे तो डुक्कर या प्राण्याद्वारे तसेच माणसाद्वारे होतो. सेकंड रिझन ऑफ इन्फेक्शन ऑफ स्वाईन फ्लू इज व्हायरस ऑफ स्वाईन फ्लू आर स्प्रेड
थ्रू सिक्रेशन ऑफ नोज, थ्रोट अँड साल्वा. म्हणजे स्वाईन फ्लूच्या विषाणूचा प्रसार रोग्याच्या नाकातील, घशातील स्त्राव व थुंकीमधून होतो. पुढे आपल्याला स्वाईन फ्लूचे सिम्पटॉम देण्यात आलेले आहेत, ते आपण पाहून घेऊ. फर्स्ट सिम्पटॉम इज डिफिकल्टी इन ब्रिथिंग. म्हणजे श्वासोच्छ्वास करण्यास आपल्याला अडथळा निर्माण होऊ शकतो. व सोअर थ्रॉट अँड बॉडी पेन्स. म्हणजेच घसा आपला खवखवतो व शरीर आपलं दुखतं. तर आपण रिझन्स ऑफ इन्फेक्शन ऑफ स्वाईन फ्लू आणि सिम्पटॉम ऑफ स्वाईन फ्लू पाहिलेला आहे. तर आपण आता डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू म्हणजे स्वाईन फ्लूचं जे निदान आहे ते पाहून घेऊ. तर काय आहे पहा. फॉर डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू. फॉर डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू लिक्विड फ्रॉम थ्रोट ऑफ पेशंट इज सेंट इन लॅबोरेटरी. म्हणजे स्वाईन फ्लूच्या निदानासाठी रुग्णातील घशाचा जो द्रव पदार्थाचा नमुना असतो तो प्रयोगशाळेत तपासणीसाठी आपल्याला पाठवावा लागतो. डायग्नोस्टिक फॅसिलिटीज आर अवेलेबल इन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज दिल्ली. म्हणजेच राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे व राष्ट्रीय संचारी रोग संस्था दिल्ली येथील प्रयोगशाळेत तपासणीची व्यवस्था उपलब्ध आहे. तर पुढील आपल्याला घटक देण्यात आलेला आहे. डू यू नो. तर हा घटक आपल्या महाराष्ट्र शासन शिक्षण परिषदेच्या मार्फत वगळण्यात आलेला आहे. थर्ड डिसीज एड्स. दिस लॉंग फॉर्म एक अक्वायर्ड इम्युनो डिफेन्सिव्ह सिंड्रोम. म्हणजे तिसरा जो आपला डिसीज आहे, जे सध्या काही महत्त्वाचे रोग आहेत, तर त्यातील तिसरा डिसीज आहे तो आहे एड्स. एड्सचा लॉंग फॉर्म आहे अक्वायर्ड इम्युनो डिफेन्सिव्ह सिंड्रोम. तर एड्स बद्दल आपण थोडी माहिती करून घेऊ. दिस डिसीज इज कॉज्ड बाय HIV ह्युमन न्यू इम्युनो डिफेन्सिव्ह व्हायरस. म्हणजेच HIV जो डिसीज आहे, जो रोग आहे तो एड्स हा जो रोग आहे तो HIV नावाच्या HIV म्हणजे ह्युमन इम्युनो डिफेन्सिव्ह व्हायरस यामुळे पसरतो. इन दिस डिसीज विक्टिम सफर फ्रॉम व्हेरियस डिसीज ड्यू टू प्रोग्रेसिव्ह वीकिंग ऑफ नॅचरल इम्युनिटी. म्हणजे त्यामध्ये मानवाची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती जी असते ती हळूहळू दुर्बल झाल्यामुळे त्याला विविध रोगांची लागण होते. विक्टिम्स सफर फ्रॉम व्हेरियस डिसीज ड्यू टू प्रोग्रेसिव्ह झाले आपले हे. डायग्नोसिस ऑफ एड्स कॅन नॉट बी कन्फर्म्ड विदाउट टेस्ट इन मेडिकल लॅबोरेटरीज. म्हणजे वैद्यकीय प्रयोगशाळेत केलेली चाचणी निष्पन्न झाल्याशिवाय एड्सचे निदान निश्चित करता येत नाही. ELISA टेस्ट इज यूज्ड फॉर इट्स प्रॉपर डायग्नोसिस. म्हणजेच त्याचं नेमकं निदान करण्यासाठी ELISA ही रक्ताची चाचणी आहे. सिम्पटॉम ऑफ एड्स आर पर्सनल स्पेसिफिक. म्हणजे एड्सची जी लक्षणे आहेत ती व्यक्तिसापेक्ष असतात. तर इथे आपल्याला पुढील घटक देण्यात आलेले आहेत. ऑलवेज रिमेंबर अँड डू यू नो. हे घटक महाराष्ट्र शासन शिक्षण परिषदेच्या मार्फत वगळण्यात आलेले आहेत. तर इथे आपल्याला काय देण्यात आलेलं आहे पहा. पुढील घटक आहे इन्फेक्शन्स थ्रू ॲनिमल्स. म्हणजे प्राण्यांमार्फत जो होणारा रोग प्रसार आहे तो आपण पाहून घेऊ. तर इथे आपल्याला एक घटक देण्यात आलेला आहे कॅन यू टेल. हा घटक महाराष्ट्र शासन शिक्षण परिषदेच्या मार्फत वगळण्यात आलेला आहे. तर जे जे भाग वगळण्यात आलेले आहेत त्यांना तुम्ही टिक करून घ्यावे. तर जे रोग प्राण्यांमार्फत पसरतात, ज्या रोगांचा प्रसार प्राण्यांमार्फत होतो ते रोग आपण पाहू. तर त्यातील एक रोग आहे रेबीज. तर रेबीज बद्दल आपण माहिती घेऊ. दिस इज अ व्हायरल डिसीज. इट ऑकर्स ड्यू टू द बाईट ऑफ द इन्फेक्टेड डॉग, रॅबिट, मंकी, कॅट एक्सेट्रा. म्हणजेच रेबीज जो रोग आहे हा विषाणूजन्य रोग आहे. हा रोग संसर्ग झालेला कुत्रा, ससा, माकड, मांजर इत्यादी चावल्यानंतर होतो. व्हायरस एंटरेस द ब्रेन व्हिया न्यूरियस. हायड्रोफोबिया इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सिम्पटॉम ऑफ दिस डिसीज. या रोगाचं विषाणू जे आहे ते मज्जातंतू वाटे मेंदूत प्रवेश करतात. जलद्वेष हे या रोगाचं महत्त्वाचं लक्षण आहे. इन दिस केस द विक्टिम शोज एक्स्ट्रीम फिअर फॉर वॉटर. म्हणजेच या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास असेही म्हणतात. रेबीज फॅटल डिसीज. हावेवर फॅटॅलिटी कॅन बी प्रिव्हेंटेड बाय टायमली वॅक्सिनेशन बिफोर ऑनसेट ऑफ सिम्पटॉम. म्हणजेच रेबीज हा जो रोग आहे तो प्राणघातक आहे, मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येतं. सिम्पटॉम स्टार्ट्स टू ॲपर विदिन 90 to 175 डेज ऑफ डॉग बाईट. म्हणजे कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे 90 ते 175 दिवसात दिसू लागतात.
तर आपण रेबीज बद्दल थोडी माहिती घेतली. तर रेबीज मध्ये सर्वात महत्त्वाचं जे लक्षण आहे ते हायड्रोफोबिया म्हणजे जलद्वेष, ज्यामध्ये रोगी हा पाण्याला खूपच घाबरत असतो हे आहे. तर आपण आता सिम्पटॉम्स ऑफ रेबीज पाहून घेऊ. तर काय देण्यात आलेलं आहे पहा. फर्स्ट सिम्पटॉम इज फिवर फॉर 2 to 12 वीक्स, म्हणजे पहिलं जे लक्षण आहे ते 2 ते 12 आठवडा आपल्या शरीरात ताप राहतो. सेकंड सिम्पटॉम इज एक्झॅगरेशन इन बिहेवियर, म्हणजे अतिशयोक्ती आपण करत वागतो. आणि थर्ड सिम्पटॉम इज हायड्रोफोबिया, म्हणजे आपल्याला पाण्याची भीती वाटते. तर आपण रेबीज बद्दल माहिती घेतली. तर इथे आपल्याला एक घटक देण्यात आलेला आहे इंटरनेट माय फ्रेंड. हा देखील घटक महाराष्ट्र शासन शिक्षण परिषदेच्या मार्फत वगळण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर पुढील घटक ही म्हणजे कॅन्युटेल हा घटक ही महाराष्ट्र शासन शिक्षण परिषदेच्या मार्फत वगळण्यात आलेला आहे. तर आज आपण काय काय पाहिलं पहा. तर आज आपण सध्या स्थितीत जे काही महत्त्वाचे रोग आहेत म्हणजे सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ प्रेझेंट डे, त्यातील डेंग्यू पाहिला. डेंग्यूबद्दल आपण माहिती करून घेतली, त्यातील डेंग्यूचे सिम्पटॉम्स पाहिले. त्यानंतर आपण मलेरिया आणि एलिफंटायसिस याबद्दल माहिती घेतली. त्याचबरोबर आपण स्वाईन फ्लूचे रिझन्स ऑफ इन्फेक्शन अँड वी आर सीइंग सीड आपण पाहिले. अँड नंतर आपण डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू म्हणजे स्वाईन फ्लूचं जे निदान आहे ते आपण पाहून घेतलं. त्याचबरोबर आपण एड्सबद्दल माहिती घेतली. एड्सचा हा अक्वायर्ड इम्युनो डिफेन्सी सिंड्रोम हा लॉंग फॉर्म आहे. त्यानंतर आपण इन्फेक्शन्स थ्रू ॲनिमल्स मधील रेबीज जो रोग आहे त्याबद्दल माहिती घेतली. त्याचबरोबर आपण सिम्पटॉम्स ऑफ रेबीज हे देखील पाहिलेले आहे. तर पुढील लेक्चरमध्ये आपण नॉन इन्फेक्शियस डिसीज पाहणार आहोत. पाहणार आहोत. तर इथे आपण थांबणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला देखील क्लिक करा. त्याचबरोबर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. आपण व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल धन्यवाद अँड थँक्यू.